मागील वर्षी 22 जुलै 2023 रोजी जळगाव, जामोद, संग्रामपूर आणि शेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टी, ढगफुटी व महापुराच्या पाण्यामुळे शेतीचे, घरांचे, छोट्या मोठ्या व्यावसायिक दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते। सदर नुकसानीचे पंचनामे झाले असून सदर दुर्घटनेला आज 1 वर्षाचा कालावधी होऊन सुद्धा हजारो आपत्तीग्रस्त शेतकरी व नागरिकांना नुकसानीचा आर्थिक मोबदला मिळालेला नाही। त्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व व्यावसायिकांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात याव्यात। ज्यांच्या नावे शेती नाही अशा काही लोकांच्या नावावर पूरग्रस्तांची मदत ही झालेली आहे। त्यामुळे अशी नियमबाह्य मदत करणाऱ्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे। सदर प्रकरणाची निपक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे आणि खऱ्या गरजू शेतकरी व लाभार्थ्यांना मदत ही तात्काळ झाली पाहिजे। तत्पूर्वी मतदारसंघाच्या नेत्या स्वाती वाकेकर यांनी आपल्या संपूर्ण कार्यकर्त्यांसमवेत तहसील कार्यालयावर मोर्चा नेला व तहसीलदारांना निवेदन दिले। परंतु या मधातच काँग्रेस कार्यकर्ते समाधान दमधर तलाठ्यांबद्दल अपशब्द बोलून तहसीलदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला। 22 जुलैला आपल्या सर्वांना माहिती आहे की मागच्या वर्षी 22 जुलैला फार मोठा महापूर या जळगाव परिसरात आला। जळगाव मतदारसंघातील जळगाव तालुका असेल, संग्रामपूर तालुका असेल, शेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये जलमय परिस्थिती झाली। या परिस्थितीमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी अक्षरशः खरडून गेल्या। होत्याचं नव्हतं झालं, घरं पडली, दुकानं असतील, आमचे छोटे मोठे व्यावसायिक असतील, त्यांच्या दुकानातला सर्व माल वाहून गेला। आणि अशा परिस्थितीमध्ये या सर्वांना आशा होती की मायबाप सरकार या सर्वांना कुठेतरी त्या ठिकाणी मदत देईल। पण आज महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, बुलढाणा।